महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांची तारीख मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली। संपूर्ण महाराष्ट्रात ही निवडणूक 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात पार पडणार आहे। निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू होते आणि निवडणुकांचा निकाल येईपर्यंत लागू राहते। त्यामुळे सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आता थेट 23 नोव्हेंबर पर्यंत ही लागू राहील, कारण 23 नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर करणार आहेत। आता आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि आचारसंहितेचा सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होतो, आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय चालू असतं, काय बंद होतं आणि सामान्य लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहा तुमचं स्वागत करते से हाय टू स्काय वरती। आचारसंहिता ही लोकसभा निवडणुकीला, संपूर्ण देशात विधानसभेच्या निवडणुकीला त्या राज्यात आणि पोटनिवडणूक असेल तेव्हा त्या मतदारसंघात लागू होते आणि निवडणुकांचा निकाल लागताच आचारसंहिता संपते। मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय काय बदल होतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक सरकारी योजना आणि कार्यक्रमांवर बंदी येते। सत्ताधारी पक्षाला कोणत्याही सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाहीत। तसेच जर कोणी आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर त्यांना थेट कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं। तर मग महाराष्ट्रात चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं काय? दिवाळी जवळ येत आहे आणि आचारसंहिताही लागू होणार, म्हणून राज्य सरकारकडून या योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्याचे हप्ते अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात आधीच जमा झालेले आहेत। त्यामुळे या योजनेच्या हप्त्यांमध्ये आचारसंहितेमुळे कोणताही अडथळा येणार नाही याची सरकारने काळजी घेतलेली आहे। आता आपण आचारसंहितेची व्याख्या पाहूयात। आचारसंहिता म्हणजे कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांनी काय करावं, काय करू नये याबाबतची निवडणूक आयोगाने तयार केलेली सूची म्हणजे आचारसंहिता असं आपण म्हणू शकतो। प्रचारात शिस्त पाळणं, निवडणुकीमधील भ्रष्ट आचरण टाळणं, सरकारी यंत्रणांचा आणि पदांचा दुरुपयोग प्रतिबंधित करणं आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडणं हे आचारसंहिता लागू करण्यामागचे मुख्य उद्देश आहे। तर मग ही आचारसंहिता कोण लागू करतं आणि तिचं नीट पालन होत आहे की नाही हे कोण पाहतं? याचं उत्तर आहे निवडणूक आयोग। आपल्या संविधानाच्या कलम 324 नुसार निवडणुका न्यायपूर्णपणे पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते। केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ज्याचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे, त्यांच्याकडून लोकसभा आणि राज्यातील विधानसभांच्या निवडणुका घेतल्या जातात आणि राज्यातील महापालिका, ग्रामपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतात त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे। महाराष्ट्रात याचं मुख्यालय मुंबई मंत्रालयात आहे। आचारसंहितेची सुरुवात कधीपासून झाली? आचारसंहिता सगळ्यात आधी 1960 साली केरळ विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी लागू करण्यात आली होती। त्यानंतर 1962च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा देश पातळीवर आचारसंहिता लागू करण्यात आली। त्यानंतर 12 डिसेंबर 1990 ला टी.एन. शेषन हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष बनले आणि त्यांच्या 6 वर्षांच्या कालखंडात त्यांनी आचारसंहितेत खूप चांगल्या सुधारणा केल्या। मतदारांना लाच देणं, दारू वाटप करणं, निवडणुकीच्या भाषणांमध्ये धर्माचा वापर करणं, हे जे गैरव्यवहार होत होते त्यावर त्यांनी बंदी आणली। बोगस मतदान होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर मतदारांसाठी ओळखपत्र कंपल्सरी केलं। त्यामुळे आचारसंहिता म्हटलं की शेषन यांचं नाव घेतलं जातं। त्यानंतर मुद्दा येतो की आचारसंहिता लागू करण्यामागची कारणं काय आहेत? मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित आणि शांततेत पार पाडावी हा आचारसंहिता लागू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे। भारत जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे, त्यामुळे लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणुकांमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेणं आणि न्यायपूर्ण पद्धतीने निवडणुका व्हाव्यात हाच आचारसंहितेचा मुख्य उद्देश आहे। आता पाहूयात आचारसंहितेचे नियम काय आहेत। ज्यांचं पालन झालं नाही तर आचारसंहितेचा भंग मानला जातो आणि निवडणूक आयोगाकडून कारवाई होऊ शकते। त्यातले काही महत्त्वाचे नियम असे आहेत। पहिलं म्हणजे आचारसंहितेच्या काळात घोषणाबाजीवर बंधनं असतात। भावी आमदार, खासदार यांचे बॅनर आचारसंहितेच्या काळात उतरवावे लागतात। मतदारांना पैसे देणे, महागड्या वस्तू देणे किंवा त्यांच्यावर दबाव आणणे हे आचारसंहितेच्या नियमात बसत नाहीत। उमेदवारांच्या जात, धर्म किंवा वैयक्तिक आयुष्यावर आचारसंहितेच्या काळात टिप्पणी करता येत नाही। कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात, पंथ यावरून मतदारांना मत देण्याचे आवाहन करू शकत नाही। प्रचाराच्या रॅलीत सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांना सरकारी वाहनांचा, सरकारी बंगल्यांचा किंवा सरकारी यंत्रणांचा वापर करता येत नाही। रॅली आणि सभेमध्ये समाजात तणाव निर्माण होईल अशी भाषणं करणं हा सुद्धा आचारसंहितेचा भंग मानला जातो। सोशल मीडियावर किंवा मीडियावर जाहिरात प्रसिद्ध करणं हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे।
कोणाच्याही घरावर, जमिनीवर, घराच्या परिसरात किंवा भिंतीवर राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, पत्रक लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे. आचारसंहितेच्या काळात कोणतंही मीडिया हाऊस एक्झिट पोल किंवा सर्वेक्षण देऊ शकत नाही आणि या नियमांचा भंग करताना जर राजकीय पक्ष, उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते हे आढळले तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होऊ शकते. त्यानंतर पाहूयात की प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काय बंधनं असतात. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणत्याही कार्यकर्त्याने पक्षाचं नाव, चिन्ह किंवा उमेदवाराच्या नावानं मतदारांना प्रभावित करणं, बोगस मतदान करणं, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणं, दारू वाटप करणं किंवा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्या जाण्याची सोय करणं, त्यांना वाहन उपलब्ध करून देणं, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. हे निरीक्षक मतदानाच्या दिवशी झालेल्या गैरप्रकारांची निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करतात आणि त्यानुसार कारवाई केली जाते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सामान्य नागरिकांवर आचारसंहितेचा परिणाम होतो का? आचारसंहिता ही राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्त्यांसाठी लागू होत असल्यामुळे त्याचा सामान्य नागरिकांवर थेट परिणाम होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्याही कार्यक्रमात जर पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार झाला तर मात्र संबंधितांवर कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ, आचारसंहिता लागू असताना एखाद्या संस्थेच्या किंवा सोसायटीच्या पूजा किंवा हळदी-कुंकू समारंभाला राजकीय व्यक्तीने राजकीय वक्तव्य केलं, पक्षाचा प्रचार करणारे होर्डिंग लावले किंवा पक्षाचं किंवा उमेदवाराचं नाव असलेलं चिन्ह असलेल्या वस्तूंचं वाटप केलं तर त्या नेत्यावर, पक्षावर आणि ज्यांनी तो समारंभ आयोजित केला आहे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे या गोष्टींचं सर्वसामान्यांनी भान ठेवणं गरजेचं आहे. तसंच काही लोक असा अनुभव सांगतात की आचारसंहितेच्या काळात कोणतंही सरकारी काम करता येत नाही, पण या कामांचा आणि निवडणुकांच्या आचारसंहितेशी अजिबात संबंध नाही. ही सगळी प्रशासकीय कामं आचारसंहितेत करता येतात. जर सरकारी कर्मचारी आचारसंहितेचं कारण पुढे करून काम टाळत असतील आणि काम लांबणीवर पडत असेल तर त्यांची तक्रारही करता येते. तर मग आपत्कालीन परिस्थितीचं काय? तर एखादी आपत्कालीन घटना घडली आणि लोकांना मदतीची गरज असल्यास सरकार निवडणूक आयोगाच्या मदतीने तात्काळ मदत करू शकते. फक्त ही मदत स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात यावी असं सांगितलं जातं. आचारसंहितेला कायदेशीर स्वरूप आहे का? आचारसंहिता ही नुसती मार्गदर्शक तत्वे आहेत, कायदा नाही. आचारसंहितेला कोणताही कायद्याचा आधार नाही. पण आचारसंहितेचा भंग गंभीर स्वरूपाचा असेल तर निवडणूक आयोगाकडून उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. शेवटचा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षात आपल्या देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे या माध्यमातून आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. निवडणूक आयोगाकडून सी विजिल नावाचं ऍप लॉन्च केलं आहे. या ऍपच्या माध्यमातून सामान्य नागरिकही आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करू शकतात. तर आचारसंहितेबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.